हाय हॅलो, कशा आहात सर्वजण. तर मी सुप्रिया. तर आज मी खूप खुश आहे का तर मी माझ्या लाडक्या लेकाला घेण्यासाठी चाललेले आहे. आज त्याला आहे ना फायनली सुट्ट्या लागलेल्या आहेत, फक्त 10 दिवसाच्या. पण ते 10 दिवस खूप स्पेशल बनवणार आहे. आणि काल रात्री वहिनींनी मला रडवलं आणि त्या हा व्हिडिओ पाहतायत. त्यांनी काय केलं, त्यांनी एक व्हिडिओ माझ्याशी शेअर केला लेकरांबद्दलचा. त्याने मी रात्री 12-12:30 वाजता रडत बसले होते आणि त्या पण रडलेल्या आहेत. तर यात मग कॉफी घ्यायला. तर छान अशी कडक कॉफी बनवलेली आहे. एक वेळ जेवण नसलं तरी चालतं, पण किती उन्हाळा असला तरी कॉफी पहिली लागते. तर आज आहे ना थोडीशी शॉपिंग पण करायची होती का तर अहोनचा बड्डे आणि आमची ॲनिव्हर्सरी पण येत आहे त्याच्यासाठी. तर इथे आहे ना या गोळ्या आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये घेतच असतो. खूप छान वाटतं, थोडंसं टाईमपास पण होऊन जातो. सकाळी ब्रेकफास्ट थोडासा लवकर झाला होता आणि आत्ता आहे ना 11-11:30चा टाईम झालेला होता. तर भूक लागलेली होती, तर म्हटलं वडापाव घेऊयात आणि नंतर पुढचा प्रवास करूयात. कारण आजचं नियोजन का तर आम्ही त्याला गेल्याच्या नंतर आम्ही जेवण वगैरे बाहेरच करत असतो जे काय आहे नंतर. तर चॉकलेट वगैरे खाऊन झाली आणि स्टार्टिंग शॉपिंग आहोंच्या कपड्यांपासून झाली. तर बरेचसे कपड्यांना ट्राय करायला सांगून यांना पकवलं आम्ही, पूर्ण बोर करून टाकलं. तर छान असे 2-3 टी शर्ट आणि एक शर्ट घेतला, 2 जीन्स घेतल्या आणि ही बॅग घेण्याच्या विचारात होतो, पण त्याची क्वालिटी थोडीशी हलकी होती. छान अशी आहोंची शॉपिंग झाली जी माझ्याकडून ठरलेली होती. कपडे घेतोपर्यंत बोलली हां तू माझ्या सर्व कपड्यांचे पैसे द्यायचे. त्यांना वाटलं मी काही कमी वगैरे कपडे घ्यायला सांगेल की काय, तर नाही, त्यांना पाहिजे तेवढे कपडे घेतले. पण त्याचं बिलिंग आहे ना त्यांनीच केलं, मी पैसे नाही दिले. तर पाहूयात बड्डेला आणि ॲनिव्हर्सरीला दुसरं काहीतरी आपण गिफ्ट घेऊयातच. आणि त्यानंतर माझी शॉपिंग तर जुडिओमध्ये आहे ना, मी माझ्यासाठी कपडे घेत होते. तर मला आहे ना जीन्स आणि काही टॉप्स घ्यायचे होते. तर हा शर्ट मी पहिल्यांदाच अशा प्रकारे घालून पाहिला, पण तो मला बिलकुलही आवडला नाही. हा नेक्स्ट ड्रेस जी पॅन्ट आहे ती भरपूर लूज होती. हा 3 नंबरला मी ट्राय केला. हा एक डनमध्ये गेला. नंतर यशची शॉपिंग आणि अजून काही 2-3 ड्रेस आहेत जे मी शेअर नाही केले. आणि ट्रिपला गेल्यानंतर तुम्ही ते पाहसाल पण मी घातल्याच्या नंतर ना. आयुष्यात फक्त पैसे कमवणे हेच महत्त्वाचं नाही आहे बरं का, स्वतःसाठी जगणे ही त्याहूनही महत्त्वाचं असतं. तर आम्ही पैसे कमवण्याबरोबर आम्ही आमच्या मुलांनाही टाईम देतो. आम्ही आमचा एन्जॉय, आमचा फन कशात आहे हे सुद्धा आम्ही ते अनुभवण्याचा प्रयत्न करतो. तर इथे मी करत आहे एका प्लांटची चोरी. का तर मला आहे ना प्लांट्स खूप आवडतात आणि हे प्लांट्स आहे ना मी खूप शोधले, पण मला ते भेटत नव्हते. त्या कारणाने इथे मला भेटले, तर फायनली मी त्याला घेऊनच आली. पूर्ण शॉपिंग झाल्याच्या नंतर खूप थकावट आलेली होती आणि आज आहे ना खूप उष्णता होती. त्या हॉटेलमध्ये इतकं गरम होत होतं, तर बाहेरच टेबल आम्ही लावायला सांगितला. आजचा दिवस